ओके, चला मित्रांनो, सुरू करूया आजचा क्लास. तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपला जो विषय आहे तो विषय मित्रांनो मानसिक क्षमता चाचणी आहे. अर्थातच या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा सब्जेक्ट आपण आज घेणार आहोत पहिल्या क्लासमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला अक्षरं दिसत असतील, वेगवेगळे अक्षर आहेत प्रत्येक ऑप्शनमध्ये. मग त्यानुसार वेगळं ऑप्शन कोणतं आहे, वेगळा पर्याय कोणता आहे हे तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचंय. ओके, चला मग या ठिकाणी तुमचं जे उत्तर आहे ते शोधा. वेगळं ऑप्शन कोणतं आहे? कोणत्या ऑप्शन मधील जे तुम्हाला दिसत आहेत अक्षर अल्फाबेट जे दिसत आहेत ते वेगळे आहेत कोणत्या ऑप्शन मधले हे तुम्हाला फाइंड करायचं. ओके, चला स्टार्ट करा. मग पोल क्वेश्चन जनरेट करतो मी तोपर्यंत. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिसत आहेत. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. काय वाटतंय तुम्हाला त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, चला हँड रेज करून एक्सप्लेनेशन देऊ शकता. कोणाची इच्छा आहे का मित्रांनो एक्सप्लेनेशन देण्याची या प्रश्नाचं? कोणी सांगू शकतं का की या ऑप्शन मध्ये वेगळं ऑप्शन कोणतं आहे आणि का आहे हे सांगायचंय? हँड रेज करायचं आणि सांगायचं मला. हा येस प्रणव, मला सांगायचंय तुझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन पैकी वेगळं ऑप्शन कोणतं प्रणव? ऑप्शन ए. ऑप्शन ए वेगळं आहे प्रणव. का बरं प्रणव? सर, कारण की जे यम आहे ना त्याला जर पाण्यातील प्रतिबिंब केलं तर डब्ल्यू अक्षर तयार होतो, पण बाकीचे जे ऑप्शन आहे ना त्याच्यात असं अक्षर तयार नाही होत. कसं अक्षर तयार व्हायला पाहिजे मग बाकीच्या मध्ये? टी पासून कोणतं तरी अक्षर तयार व्हायला पाहिजे, वाय पासून, टी पासून. ओके 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 ठीक आहे. पण मग आता प्रणव हे बघ ना, आता जर आपण तसं जर विचार केला ना तर मग आता इथे इथे पण कोणतं अक्षर तयार होतंय का? होत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता इथे के पासून अक्षर तयार झालंय का इथे ऑप्शन ए मध्ये? नाही. नाही तयार झालं. मग मग हे पण ऑप्शन वेगळं असायला पाहिजे. म्हणून आता काय करायचं माहितीये का? हे बघ आता इथे के आहे, याच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये याच्या विरुद्ध बाजूला परत के आणि हा के याच्यामध्ये काय आहे? हा के कसा तयार झालाय बरं? जसा आहे तसा आहे का? नाही, मग काय बदल काय झाला त्याच्यामध्ये? काय वाटतं तुला? तो हा पाण्यातील प्रणव, प्रतिबिंब आहे. पाण्यातले प्रतिबिंब आहे. हॅलो. ओके, हो. हा पाण्यातले प्रतिबिंब आहे बरोबर. ओके, जर हे पाण्यातील प्रतिबिंब जर असेल असं वाटतंय तुम्हाला तर मग के पाण्यातले हा. प्रतिबिंब नाही बाळा. के पाण्यातले प्रतिबिंब आहे का? नाही प्रणव, के हा जो आहे की नाही पाण्यातील प्रतिबिंब नाहीये. हा. बघा लक्षात घ्या, आपल्याला आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब हे 2 टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत. ते आपण शिकूया. पण हे लक्षात घ्या, इथे काय झालं माहिती का, हा जो के आहे की नाही, या केच्या समोर हा जो दुसरा तुम्हाला के दिसतोय ना, हा के आणि हा याच्यामध्ये काय फरक आहे? हा जो के आहे की नाही, या के ची आरशातील प्रतिमा आहे. आरशातील प्रतिमा आहे मित्रांनो. बघा इथे के आहे, त्याच्या बाजूला यम आहे. यमच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये हा जो यम तुम्हाला दिसतोय, हा डब्ल्यू सारखा हा जो डब्ल्यू आहे की नाही, हा डब्ल्यू नसून तो यमचं पाण्यातील प्रतिबिंब आहे. पाण्यातील काय आहे मित्रांनो? प्रतिबिंब आहे. पाण्यामध्ये काय होतं माहितीये का मित्रांनो? पाण्यामध्ये हे बघा आता इथे तुम्हाला टी दिसतोय की नाही, टीची जी आडवी रेष आहे की नाही, वरची आडवी रेष ती खाली दिसते पाण्यामध्ये, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालंय, तसंच ऑप्शन ए मध्ये हा जो यम आहे ना, यमच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये हा डब्ल्यू नाही मित्रांनो, हा जो आहे ना त्या यमची आरशातील प्रतिमा आहे. ती काय मित्रांनो? यमची आरशातील प्रतिमा आहे. ओके, आता के म्हणजे काय झालं बघा, तुम्ही जर या अक्षरांकडे तोंड करून उभे जर राहिले तर इकडे हा जो यम आहे तुमच्या उजवीकडे आणि हा के डावीकडे. म्हणजे डावीकडे जे अक्षर आहे ना त्या अक्षराची त्याच्या विरुद्ध बाजूला काय आहे मित्रांनो? आरशातील प्रतिमा आहे. आणि दुसऱ्या अक्षराची काय मित्रांनो? पाण्यातील प्रतिबिंब आहे. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे मिरर इमेज आणि वॉटर रिफ्लेक्शन. मिरर इमेज आणि वॉटर रिफ्लेक्शन. इथे पण सेम तसं झालंय का बघूया आपण. याची आरशातील प्रतिमा आलेली आहे का? होय आलेली आहे. याची पाण्यातील प्रतिबिंब आलेलं आहे का? टी जे आलेलं आहे. पुढे क्यू, क्यूचं काय यायला पाहिजे? क्यूचं यायला पाहिजे आरशातील प्रतिमा यायला पाहिजे. आली का आरशातील प्रतिमा? इथे आलेली आहे. ओके, वायचं पाण्यातील प्रतिबिंब आलंय का त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये? होय आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर व्ही,
व्हीचा आरशातील प्रतिमा आलेली आहे का इथे? नाही आलेली मित्रांनो. व्ही आरशात जसा आहे तसाच दिसतो. व्ही असेल, इंग्रजीमधले कोणकोणते अक्षर असे आहेत तुम्हाला ते सांगतो मी. तर असे अक्षर आहेत की ते आरशात जशाला तसे दिसतात मित्रांनो. आरशामध्ये जसे आहेत ना तसेच दिसतात ते. मग व्ही जो आहे की नाही, व्ही हा आरशातील प्रतिमा इथे यायला पाहिजे होता, पण तो आलेला नाहीये. सी हा या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब यायला पाहिजे, तर ते तसं झालेलं नाहीये. म्हणून ऑप्शन डी हे या ठिकाणी वेगळं ऑप्शन आहे मित्रांनो. ओके, क्लिअर झालं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न घेऊ. तुम्हाला काही डाऊट असतील या प्रश्नाबद्दल, समजलं नसेल तर आपण परत एकदा एक्सप्लेनेशन घेऊया याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आता. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन डी हे वेगळं ऑप्शन आहे याच्यामध्ये. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब याच्यावर आधारित अगोदरचा धडा होता मित्रांनो. अगोदरचा प्रश्न होता त्या धड्यावर आधारित. ओके, आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघूया किती जणांना जमतोय. तर पोल क्वेश्चन जनरेट करतोय, रेडी राहायचे आणि उत्तर द्यायचे तुम्ही. चला फक्त 30 सेकंदाचा वेळ घेऊ आपण मित्रांनो. कारण हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत कसे सोडवायचे याची पूर्ण आयडिया तुम्हाला आलेली आहे. त्यामुळे आता जास्त वेळ याच्यावर आपण घेणार नाहीये पोल क्वेश्चन साठी. 30 सेकंदाचा वेळ म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशन पण घ्यायचंय आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल तर ते डाऊट सुद्धा क्लिअर करायचे खूप कमी वेळामध्ये. त्याच्यामुळे आपण काय करूया, खूप कमी वेळ घेऊया पोल क्वेश्चन साठी. ओके ओके, सांगा. आय थिंक वेळ संपलेला आहे. आता आपण एक्सप्लेनेशन घेऊया. चला, एक्सप्लेनेशन साठी शिवांजली शिंदेने हँड रेज केला. शिवांजली, मला सांगायचंय वेगळं ऑप्शन कोणता आहे यामध्ये, काय वाटतंय तुला? सर ए. ऑप्शन ए. ओके बाळा, ऑप्शन ए असं वाटतं. का बरं वाटतं तुला ऑप्शन ए? सर कारण यस. डी मध्ये ना त्रिकोण हम्म. खालच्या साईडला आणि उजव्या साईडला आहे. परत तो सी मध्ये खालून डावीकडे गेला. परत तो बी मध्ये खालून डावीकडे खालून कडे वरती गेला आणि मग तो जो त्रिकोण आहे ना तो उजवीकडून वरती जायला पाहिजे होता. ओके ओके, नाही बघा आता हे बघा, आता कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही बरं का. आता हे जे प्रश्न आहेत ना, या प्रश्नामध्ये तू जे उत्तर देते ना, तर ते उत्तर कोणत्या प्रश्नाचं आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात ते? तर ते प्रश्न आहेत आपली जी मालिका असते ना, मालिका पूर्ण करा किंवा समसंबंध यावर आधारित जे प्रश्न असतात की नाही त्याच्यामध्ये असतात. पहिल्या आकृतीमध्ये, पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये वर्तुळ इथे होतं, पुढे इथे जायला पाहिजे, नंतर तिथे गेला, असं हे जे प्रश्न आहेत ना ते मालिका पूर्ण करामध्ये असतात. किंवा या ठिकाणी समसंबंधामध्ये थोडे वेगळ्या प्रकारचे असतात. तर अशा आता तू जे एक्सप्लेनेशन दिलंय, जे उत्तर दिले ना, ते उत्तर मालिका पूर्ण करा हा जो आपला धडा आहे ना, तर त्या धड्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न असतात तर तो लॉजिक या ठिकाणी तू वापरले, तो लॉजिक इथे वापरता येणार नाही आपल्याला. हे बघ मला आता काय करायचं, फक्त तुम्हाला एक सांगितलंय मी की एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला चारही ऑप्शन मध्ये एक आकृती जर मुख्य आकृती तुम्हाला जर सारखी दिसत असेल, मुख्य आकृती कोणती सारखी याच्यामध्ये सांग बरं. कोणती अशी मुख्य कोणती आकृती आहे की ती सारखी आहे चारही ऑप्शन मध्ये? यस शिवांजली, सांगायचं बाळा. कोणती चारही याच्यामध्ये सारखी आकृती कोणती आहे, कुठेच बदल नाही अशी आकृती कोणती आहे? स्वस्तिक. व्हेरी गुड बाळा. स्वस्तिक यामध्ये वेगळं आहे. स्वस्तिक याच्यामध्ये कसं आहे, वेगळं आहे. ठीक आहे, चला आता बघा, एक लक्षात आलं तुमच्या की प्रत्येक ऑप्शन मध्ये एक आकृती सारखी आहे, ती म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिकची आकृती कोणती मित्रांनो? हे बघा, ही स्वस्तिकची आकृती इथे तुम्हाला दिसते ना, त्या अशा पद्धतीने जी आकृती आहे ना ही, ओके, ही आहे मित्रांनो स्वस्तिकची आकृती. हे स्वस्तिक आहे मित्रांनो. ओके, ही स्वस्तिकची आकृती प्रत्येक ऑप्शन मध्ये जशाच तशी आहे. आता हिला म्हणायचं मुख्य आकृती. तुम्हाला मी एक प्रश्न असा सोडून दाखवला होता, तुम्हाला सांगितलं त्या प्रश्नामध्ये की जी सर्वात मोठी आकृती असते त्या आकृतीला काय म्हणायचं शिवांजली? मुख्य आकृती म्हणायचं, मेन फिगर म्हणायचं. मुख्य आकृती आहे ती, मेन डायग्राम. आणि ज्या छोट्या छोट्या आकृती असतात त्यांना उप आकृती म्हणायची किंवा सब फिगर असं म्हणायचे. हे छोट्या छोट्या आकृती. आता काय करायचं माहितीये का, इथे प्रत्येक आकृतीमध्ये रंगवलेलं वर्तुळ आहे, न रंगवलेलं वर्तुळ आहे, त्यानंतर अजून त्रिकोण आहे, चौरस आहे. प्रत्येक आकृतीमध्ये ह्या आकृत्या सारख्याच आहेत बघा मित्रांनो. आता काय करायचं, तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की काय करायची, आकृत्यांना आहे ना नंबर द्यायचे मित्रांनो, क्रमांक द्यायचे आकृत्यांना. या आता मला लगेच पाहिल्यानंतर लगेच पटकन आहे ना इथे
हे रंगवलेलं वर्तुळ दिसतं, म्हणून मी या रंगवलेल्या वर्तुळापासून घड्याळाच्या दिशेने क्रमांक द्यायला सुरुवात करणार आहे मी. ओके, घड्याळाच्या दिशेने मी यांना क्रमांक द्यायला सुरुवात करणार आहे. मग तुम्ही त्रिकोणापासून सुरुवात करू शकता, तुम्ही न रंगवलेल्या वर्तुळापासून सुरुवात करू शकता, तुम्ही या चौरसापासून सुरुवात करू शकता. तुम्हाला ज्या आकृतीपासून सुरुवात करायची त्या आकृतीपासून सुरुवात करू शकता. पण ऑप्शन ए मध्ये जर तुम्ही त्रिकोणापासून क्रमांक 1 द्यायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रत्येक ऑप्शन मध्ये त्रिकोणापासूनच 1 नंबर द्यायला सुरुवात करावी लागेल. ते का करायचं आपल्याला? त्याचं कारण असं आहे की क्रमांक 1 ला इथे त्रिकोण आहे, त्रिकोणापासून जर सुरुवात केली तर क्रमांक 2 ला वर्तुळ, त्यानंतर क्रमांक 3 ला चौरस आणि क्रमांक 4 ला सगळ्यात शेवटी कोण येत आहे? तर या ठिकाणी रंगवलेलं वर्तुळ येत आहे. क्रमांक 4 कोणाचा येतोय मित्रांनो? रंगवलेल्या वर्तुळाचा येतोय. रंगवलेल्या वर्तुळाचाच क्रमांक 4 यायला पाहिजे का? तर हो, पण क्रमांक 1 ला जर त्रिकोण असेल तर क्रमांक 2 ला वर्तुळच असायला पाहिजे प्रत्येक ऑप्शन मध्ये, त्रिकोणापासून जर सुरुवात केली तर. ओके, आलं लक्षात तुमच्या? आता बघा आपण सुरुवात करूया. घड्याळाच्या दिशेने आपण क्रमांक देऊ मित्रांनो, घड्याळाच्या दिशेने क्रमांक देऊया. असे क्रमांक देऊन बघू, किंवा हा जर या ठिकाणी लॉजिक जर लागू नाही झाला तर आपल्याला काय करायचंय? समोरासमोर कोण आहेत ते पण बघायचंय. समोरासमोर कोण आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायचंय. ठीक आहे, चालेल. आता क्रमांक द्यायला सुरुवात करू आपण. क्रमांक देऊया आपण. चला, मी आता काय करतोय? क्रमांक देतोय. मी क्रमांक द्यायला सुरुवात करतो मित्रांनो या रंगवलेल्या वर्तुळापासून, कारण रंगवलेलं वर्तुळ आपल्याला पटकन दिसतं म्हणून. चला, क्रमांक 1 ला या ठिकाणी वर्तुळ आहे रंगवलेलं, क्रमांक 2 ला त्रिकोण, क्रमांक 3 ला न रंगवलेलं वर्तुळ, क्रमांक 4 ला या ठिकाणी आपलं जो चौरस आहे तो. परत बघा आता इथे ऑप्शन बी मध्ये काय झालंय? क्रमांक 1 ला आहे मित्रांनो रंगवलेलं वर्तुळ, क्रमांक 2 ला चौरस आहे. आहेत का सारखे? दोघ जण नाहीयेत. क्रमांक 3 ला न रंगवलेलं वर्तुळ, क्रमांक 4 ला आहे त्रिकोण. ओके, आपण क्रमांक 1 ला आहे या ठिकाणी रंगवलेलं वर्तुळ, 2 ला त्रिकोण, 3 ला न रंगवलेलं वर्तुळ, क्रमांक 4 ला चौरस. परत या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे क्रमांक दिले. ओके, आता आपण बघूया. क्रमांक 1 ला रंगवलेलं वर्तुळ आहे, क्रमांक 2 ला त्रिकोण आहे. असं कोणत्या ऑप्शन मध्ये आहे शिवांजली? आहे का कुठे? क्रमांक 1 ला वर्तुळ, क्रमांक 2 ला त्रिकोण, क्रमांक 1 ला वर्तुळ, क्रमांक 2 ला त्रिकोण आहे. इथे आहे. क्रमांक 3 न रंगवलेल्या वर्तुळाचा आहे का? याच्याप्रमाणे ऑप्शन ए प्रमाणे आहे. चौरसाचा क्रमांक 3, सॉरी, याचा वर्तुळाचा क्रमांक 3 आहे. दिसतंय? म्हणजे 1 नंबरला रंगवलेलं वर्तुळ, 2 नंबरला त्रिकोण आणि 3 नंबरला न रंगवलेलं वर्तुळ. असं कोणकोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय आपल्याला? आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतंय बघा. सी मध्ये दिसतंय आपल्याला रंगवलेल्या वर्तुळाचा क्रमांक 1, 2 नंबरला त्रिकोण, 3 नंबरला वर्तुळ आणि शेवटी चौरस. इथं पण तसंच आहे का? तर होय, इथं तसंच आहे. दिसतंय तुम्हाला? क्रमांक 1 ला काय आहे मित्रांनो? इथे रंगवलेलं वर्तुळ, 2 नंबरला त्रिकोण, 3 नंबरला चौरस आणि 4 नंबरला न रंगवलेलं वर्तुळ. ओके, आहे इथं असं? ओके, आहे. पण आता प्रॉब्लेम काय झाला बघा, असं जर आपण केलं ना तर कुठेच मॅच होत नाही असं वाटतं आपल्याला, बरोबर? त्रिकोण, ओके, रंगवलेलं वर्तुळ, त्रिकोण, रंगवलेलं वर्तुळ, त्रिकोण, या ठिकाणी रंगवलेलं वर्तुळ, त्रिकोण. ओके, रंगवलेलं वर्तुळ आणि त्रिकोण ऑप्शन. चला, असं कुठेच मॅच होत नाही, बरोबर? मग आपल्याला काय करावं लागेल? मग आपल्याला आता समोरासमोरच्या आकृत्या चेक करावं लागतील. समोरासमोरच्या आकृत्या चेक करावं लागतील. हा नियम लागू होतो का इथं शिवांजली? नाही सर. नाही होत लागू, आहे की नाही? म्हणजे आपण हे जे क्रमांक देण्याचा नियम बघतोय ना, तो लागू होतोय का? 1 ला या ठिकाणी रंगवलेलं वर्तुळ, 2 ला त्रिकोण, पुन्हा वर्तुळ, म्हणजे त्या ठिकाणी या दोघांच्या मध्ये त्रिकोण यायला पाहिजे. 2 वर्तुळांच्या मध्ये इथे घड्याळाच्या दिशेने जर गेलो आपण तर दोघांच्या मध्ये त्रिकोण यायला पाहिजे. असं कुठं झालंय का? तर हो, ऑप्शन सी मध्ये आहे, पण ऑप्शन डी मध्ये नाहीये. आता आपण एक नियम बघू आपण या ठिकाणी. हा नियम या ठिकाणी लागू होत नाहीये. दुसरा नियम बघू आपण. दुसरा नियम आपण असा बघू, वर्तुळाच्या समोर वर्तुळ आहे का? इथे आहे ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन सी मध्ये आहे का? तर होय आहे. वर्तुळाच्या समोर वर्तुळ आहे आणि त्रिकोणाच्या समोर या ठिकाणी त्रिकोणाच्या समोर चौरस आहे, असं ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन बी मध्ये पण आहे आणि ऑप्शन ए मध्ये पण आहे. पण ऑप्शन डी मध्ये असं आहे का? नाहीये.
ऑप्शन डी मध्ये तसं आहे की मित्रांनो नाहीये. बघा वर्तुळाच्या समोर शेजारी आहे, बाजूला आहे, लगेच आहे, पण त्या ठिकाणी लगेच नंतर आहे का, तर नाहीये. म्हणून आपण हा नियम वापरूया आणि ऑप्शन डी त्या ठिकाणी वेगळं ठरूया. बाकी याच्यापेक्षा वेगळा लॉजिक कोणाला सुचतोय का किंवा कोणाला वाटतंय का? शिवांजली, तुझा कोणता लॉजिक होता मला परत एकदा सांग बरं. सर हम्म. डी मध्ये जो त्रिकोण आहे ना तो उजवीकडून खाली होता हम्म. आणि सी मध्ये तो डावीकडून खाली होता ओके, खालच्या बाजूला डावीकडे आहे, बरोबर. आणि तो बी मध्ये वरती आलेला आहे. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हा जो त्रिकोण आहे डी मधला त्रिकोण काय करतोय, त्याची जागा बदलतोय. ओके, इथे अगोदर ऑप्शन डी मध्ये इथे होता, पुन्हा इथे आला, पुन्हा इथे, आणि परत इथे पाहिजे होता, असं म्हणणं आहे तुझं. ओके, हो सर हा नाही बाळा, हा नियम जो आहे ना, याला पण मालिका पूर्ण करामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. मालिका पूर्ण करामध्ये असा लॉजिक लावायचा, इथे हा लॉजिक लावता येणार नाही आपल्याला. ओके, हो सर आपल्या इथे हाच लॉजिक लावा लागेल मित्रांनो. कोणता लॉजिक लावा लागेल की इथे वर्तुळाच्या समोर वर्तुळ आहे, मग रंगवलेला असो किंवा न रंगवलेला असो, ते एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत, समोरासमोर आहेत, आणि चौरसाच्या समोर त्रिकोण आहे किंवा त्रिकोणाच्या समोर चौरस आहे. अशा तिरप्या जोड्या आपल्याला लावायच्यात. अशी तिरपी जोडी लागली पाहिजे. फक्त हा चौरस आणि हा त्रिकोण जवळजवळ आले नाही पाहिजेत, आणि हे रंगवलेलं वर्तुळ आणि न रंगवलेलं वर्तुळ हे देखील जवळजवळ आले नाही पाहिजेत. तर असं कुठं झालंय, हे जवळजवळ आले तर असं कुठं झालंय, फक्त ऑप्शन डी मध्ये झालंय बघा. रंगवलेलं वर्तुळ आणि न रंगवलेलं वर्तुळ हे दोघ जण काय झालेत, सोबत सोबत आलेत. हे असे क्रॉस मध्ये यायला पाहिजे होते, म्हणजे या ठिकाणी समोरासमोर या ठिकाणी यायला पाहिजे होते. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी वेगळं आहे. ऑप्शन ए, बी, सी हे तिघ जण सारखे आहेत. तो नियम तुमच्या लक्षात आला असेल, समोरासमोर आकृत्या आहेत. ओके, सारख्याच आकृत्या समोरासमोर येतात. आणि बघा, अगोदर मी जो लॉजिक लावून बघितला ना, आकृत्यांना क्रमांक द्यायचे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तो पण अगोदर लावून बघायचा. तो जर या ठिकाणी परफेक्ट वाटला, जर तसं होत असेल बरोबर, क्रमांक एकला वर्तुळ, नंतर त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस असं जर येत असेल क्रमाने प्रत्येक याच्यामध्ये, मग ते कुठे असो, वर्तुळ इथेच पाहिजे असं नाही, वर्तुळ कुठे असेल, पण घड्याळाच्या दिशेने क्रमांक जर आपण वर्तुळापासून दिले, रंगवलेल्या वर्तुळापासून जर क्रमांक एक देण्यास सुरुवात केली, आणि जर तोच क्रम ए सारखा जर राहिला किंवा किंवा कुठल्याही तीन ऑप्शन मधला आकृत्यांचा क्रम जो आहे घड्याळ दिशेने जर जो आहे तोच जर असेल सगळ्यांमध्ये, तर मग तो लॉजिक त्या ठिकाणी परफेक्ट बसत असेल तर तो लॉजिक वापरायचा. आणि तो जर बसत नसेल तर मग अशा पद्धतीने समोरासमोर असणाऱ्या आकृत्या, तो नियम आपण या ठिकाणी लावू शकतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. ओके, ठीक आहे. या ठिकाणी थोडस काय झालंय, ऑप्शन ए असं सेट केलेलं आहे. आय थिंक शिवांजली म्हणते तो नियम तर लागू होणार नाही इथे, असं वाटतंय मला. बघा, शिवांजली म्हणत होती ना, तो नियम कधी लागू होणार आहे, तो नियम या ठिकाणी मालिका पूर्ण करामध्ये लागू होईल. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला आता ठीक आहे, थोडा सोपा प्रश्न आहे हा या ठिकाणी. तुम्हाला फक्त 30 सेकंद मिळतील मित्रांनो, 30 सेकंदाच्या आत तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे हा. चला, वेळ सुरू झालेला आहे तुमचा. पोल क्वेश्चन मध्ये उत्तर सबमिट करा सर्वांनी. 20 सेकंद आहेत तुमच्याकडे. 20 सेकंदाच्या आतमध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचंय. ओके, चला वेळ संपलेला आहे तुमचा. मी रँक चेक करतो आणि मग आपण एक्सप्लेन करूया. ओके, फर्स्ट रँकवर आहे शिवांजली शिंदे. शिवांजली शिंदे फर्स्ट रँक. जागृती गायकवाड सेकंड नंबर, आणि थर्ड रँक वरती आहे शिवांश राजपूत. ओके, तिघांचं अभिनंदन. आता आपण या ठिकाणी एक्सप्लेन करूया मित्रांनो. बघा, या ठिकाणी आहेत तुमच्या समोर आता 4 आकृत्या आहेत. माझ्यासोबत आहे गौरी आहे मित्रांनो. गौरी, गौरी बाळा, वेगळं ऑप्शन तुला कोणतं वाटतं यापैकी 4 ऑप्शन पैकी? सर डी वाटतंय. ऑप्शन डी वाटते, का बरं बाळा? सर कारण नाही का, त्रिकोण मधले दोन टिंबे नाही का एकाच बाजूला आहे. ह्या त्रिकोण मधले नाही का दोन टिंबे असे आडव्या बाजूला आहे आणि आडव्या बाजूला आहे, तिन्ही पण ए बी सी मधले. आणि डी मधले सर उजव्या बाजूला आहे, आणि पुन्हा खालून जवळ जवळ आहे. खालून पण जवळजवळ आहेत. ओके, ठीक आहे. आता बघ बाळा, मला काय म्हणायचं हे बघ, आता ऑप्शन डी मध्ये
म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय झालंय, प्रत्येक याच्यामध्ये त्रिकोण आहे, सारखाच त्रिकोण आहे आणि हो त्याचे सर. समान दोन भाग केलेत उभ्या रेषेमुळे. उभ्या रेषेने काय केलं, त्या ठिकाणी दोन भाग केलेत आणि त्याचे उजवा भाग आणि डावा भाग म्हणजे राईट साइड आणि लेफ्ट साइड असे दोन भाग झालेत प्रत्येक त्रिकोणाचे प्रत्येक ऑप्शन मध्ये. आणि आता काय आणखी एक दुसरी गोष्ट कोणती याच्यामध्ये, की दोन रंगवलेले वर्तुळ आहेत प्रत्येक त्रिकोणामध्ये. आता फरक हो असा आहे सर. याच्यामध्ये, हे बघ बाळा, आता तू म्हणते ना इथे खाली आलेले, इथे वर आहेत, कुठे या ठिकाणी इकडे डाव्या बाजूला आहेत. हो याच्यावरून तुला सर. काय वाटतं बघ बरं, कोणतं ऑप्शन वाटतं तुला वेगळं? नियम नियम काय म्हणली? बघ याच्यामध्ये ना, तू म्हणते ना हे डावीकडे आले, जवळजवळ आलेत आणि खाली आलेत. हो सर. असा आपला हो. नियम, हा असा आपला नियम लावता येणार नाही बाळा. हे बघ, आपल्याला एकच नियम लावावा लागेल की इकडे उजव्या बाजूला किती आहेत ऑप्शन ए मध्ये, वर्तुळ किती ऑप्शन आहेत उजव्या ऑप्शन ए एक मध्ये किती एक आहेत? उजव्या बाजूला एक किती, उजव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला एक पण नाही ना बाळा, इथे कुठे एक पण नाही उजव्या एक. बाजूला, हो. एक पण नाही. डाव्या बाजूला दोन आहेत. हो ओके, सर. डाव्या बाजूला हो. दोन आहेत, म्हणजे एक हो. बाजू रिकामी आहे, एक बाजू रिकामी आहे आणि एका बाजूमध्ये दोन वर्तुळ आहेत. इथं काय झालंय, उजव्या बाजूला पण एक आहे आणि डाव्या बाजूला पण एक आहे. दोन्हीपैकी हो. कुठली तरी एक बाजू रिकामी आहे का? नाही, दोन्ही बाजूला एक 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 तरी वर्तुळ आहेच, एक तरी वर्तुळ आहेच. इथे काय झालंय, इथे काय झालंय, उजव्या बाजूला दोन वर्तुळ आहेत, डाव्या बाजूला काहीच नाहीये. इथे उजव्या बाजूला दोन आहेत, डाव्या बाजूला एक पण नाही. म्हणजे या त्रिकोणामध्ये एक बाजू रिकामी आहे, याच्यामध्ये पण एक बाजू रिकामी आहे, ऑप्शन ए मध्ये पण एक बाजू रिकामी आहे, पण ऑप्शन बी मध्ये मात्र दोन्ही बाजूला दोन्ही बाजू रिकामी नाही, दोन्ही बाजूला एक एक वर्तुळ आलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी वेगळा आहे मित्रांनो. सर बरोबर मला लक्षात बी आलं बघा. पण डी पण वाटत होतं. ओके, मग दोन्ही उत्तर द्यायला पाहिजे तुला. हे बघा, सर्वांना सांगतो मी, तुम्हाला जे वाटतं ना ते बिंदास बोला. उत्तर चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि बरोबर आलं तुमचं अभिनंदनच आहे, स्वागतच आहे तुमचं. पण तुम्हाला जे वाटतं ते बिंदास बोलायचं. अगोदर तुला असं वाटलं की नाही ऑप्शन डी वेगळं आहे, पण परत तुला वाटलं नाही नाही माझं हे उत्तर नाही सर, हे उत्तर आहे आणि त्याचं कारण असं आहे, हे सांगायचं मला तुम्ही. ओके, चला हो त्याच्यामुळे सर. ऑप्शन वेगळे कोणते? यस, हा ऑप्शन कोणते वेगळे गौरी बाळा? ऑप्शन बी वेगळे, कारण याच्या दोन्ही बाजूमध्ये वर्तुळ आहेत, पण बाकीचे ए, सी आणि डी यांची एक एक बाजू रिकामी आहे. म्हणजे डावी असेल किंवा उजवी असेल, कोणती बाजू रिकामी आहे त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला. फक्त आपल्याला घेणं देणं या गोष्टीशी आहे की एक बाजू रिकामी कुठली का असू दे, डावी असो का उजवी असो. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी वेगळं आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. चलो, आता ऑप्शन बी वेगळं आहे. चला, हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. पोल क्वेश्चन मध्येच उत्तर द्यायचं मित्रांनो, पोल क्वेश्चन मध्ये उत्तर द्या आणि ओके, चलो, काय कारण आहे ते पण सांगायचंय. फक्त 30 सेकंदाचा वेळ मिळेल तुम्हाला. चला, उत्तर द्या तुमचं पोल क्वेश्चन मध्ये. पोल क्वेश्चन ठीक आहे, तुमच्या समोर आता आहे, लाईव्ह झालेला आहे पोल क्वेश्चन. 18 सेकंद आहेत, विचार करा, प्रत्येक ऑप्शनचं ऑब्झर्वेशन करा, काय वाटतंय काय नाही. चला, शेवटचे 5 सेकंदाच्या मध्ये तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय. शेवटच्या 5 सेकंदामध्ये ज्यांचं उत्तर आलं त्यांनी कुठलं तरी एखादं ऑप्शन गोळी मारायची, काय हरकत नाही. हे बघा, हे पण खूप महत्वाचं आहे. जर समजा तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं नाही, जर तुमचं उत्तर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये मिळालं नाही, तर मग आता तुम्हाला मिळणार नाही हे पण माहिती आहे तुम्हाला, तर मग काय कुठलं तरी एक ऑप्शन तुम्ही निवडायचं, गोळी मारायची, रिकामं बसायचं नाही. पण त्या गोष्टीवर बसायचं नाही, प्रत्येक प्रश्न गोळ्या मारत तुम्हाला सोडवायचा आहे का, तर सोडवायचा नाही. विचार करायचा आणि मग कन्फ्युजन होतंय सर्व. कन्फ्युजन होतंय की नाही, आता लक्षातच येणार नाही, माहीतच नाही तुम्हाला उत्तर कोणतं आहे किंवा कळतच नाही, तर मग कुठलं तरी एक ऑप्शन निवडायचं. पण प्रत्येक वेळेस अशी गोष्ट करायची नाही. ओके, चला, रँक आपण या ठिकाणी हे करूया. चला, फर्स्ट रँकवर आहे शिवांजली, सेकंड रँक जागृती, थर्ड रँकवर आहे शिवांश राजपूत. शिवांश राजपूत आहे मित्रांनो थर्ड रँकवरती. तिघांचं अभिनंदन. चला, आपण काय करूया, प्रत्येकाला ना एक एक चान्स देऊया. दररोज चान्स मिळेल असं काही नाही मित्रांनो, पण प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे. वरद आहे, वरद सोबत बोलूया आपण. यस वरद, कोणतं ऑप्शन वेगळं वाटतंय तुला? यस सर मित्रा, वरद वरद बाळा, कोणतं ऑप्शन वेगळं आहे? ऑप्शन सी.
ऑप्शन सी, ऑप्शन ए, ऑप्शन बी का बरं नाही वाटलं तुला? काय कारण ऑप्शन सी वेगळं असण्याचं? हे सगळे जोडलेले पण ते नाही जोडलेलं. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. आता बघा काय झालं माहितीये का, एक गोष्ट लक्षात घ्या. इथे ना ऑप्शन थोडस डी पासून सुरुवात करू आपण. ऑप्शन डी मध्ये काय झालं मित्रांनो, इथे सी आहे. इथे कोणतं आहे या ठिकाणी? लेटर कोणतं? हे सी आहे. हे कोणतं अक्षर आहे? सी हे अक्षर आहे, बरोबर. सी हे आरशातील प्रतिमा होऊन आलेलं आहे. दोन सी आहेत मित्रांनो, दोन सी आहेत इथे. हे सी, एक सी आरशातील प्रतिमा आहे आणि एक सी या ठिकाणी ओरिजिनल आहे, म्हणजे मूळ सी जो असतो, मूळ जो आपलं अल्फाबेट सी असतं ना, ते आहे. मग हे आरशातील प्रतिमा झालेत आणि एकमेकात अडकलेले आहेत. ओके, इथे पण काय झालंय, इथे दोन त्रिकोण आहेत मित्रांनो, इथे दोन त्रिकोण आहेत ऑप्शन बी मध्ये. एक हा त्रिकोण, असा त्रिकोण इकडचा, डाव्या बाजूचा त्रिकोण हा, आणि एक उजव्या बाजूचा त्रिकोण आहे. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? एकमेकाची आरशातील प्रतिमा आहेत मित्रांनो. काय आहेत? आरशातील प्रतिमा आहेत. ओके, ऑप्शन बी मधले दोन त्रिकोण, आणि ते एकमेकात अडकलेले आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये पण तसंच आहे. ही जी आकृती तुम्हाला दिसते ना, ही आकृती अशी, ही आकृती आरशातील प्रतिमा होऊन इकडे अशा प्रकारे आलेली आहे आणि त्या दोन्ही एकमेकात अडकलेले आहेत. ऑप्शन सी मध्ये पण तसं झालंय. ह्या दोन्ही कशा आहेत? ही जी आकृती आहे की नाही, ही आकृती, या आकृतीची इकडे उजव्या बाजूला आरशातील प्रतिमा आहे, पण ह्या एकमेकात अडकलेल्या नाहीत, एवढाच फरक आहे. म्हणून ऑप्शन सी हे वेगळं आहे. प्रत्येक ऑप्शन मध्ये काय झालेलं आहे? दोन आकृत्या आहेत, त्या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत. हे प्रत्येक ऑप्शन मध्ये आहे, पण ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्ये त्या आकृत्या आरशातील प्रतिमा होऊन एकमेकात अडकलेल्या आहेत. पण ऑप्शन सी मध्ये आरशातील प्रतिमा तर झाल्यात या दोघी, पण एकमेकात अडकलेल्या नाहीयेत या दोन आकृत्या. ओके, लक्षात आलं? म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी वेगळं आहे. काय डाऊट असेल विचारून घ्या, आणि नसेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा, यस शिवांश बाळा, ऑप्शन सी वेगळं आहे, बरोबर आहे. ओके, चला. गौरी म्हणते सर गणित दाखवा ना. हा, गणिताचा पुढचा क्लास आहे बाळा आपला, गौरी. गणिताचा पुढचा क्लास होणार आहे. चला, पुढचा क्लास या ठिकाणी आता होईल थोड्या वेळाने. आपण शेवटचा प्रश्न घेऊ आजच्या क्लासमधला. हा, आजच्या क्लासमधला शेवटचा प्रश्न. चला, ऑब्झर्वेशन करा, या चार आकृत्यांचं ऑब्झर्वेशन करा आणि उत्तर द्या मला. चला, उत्तर झालंय का तुमचं? 10 सेकंद राहिले मित्रांनो, 10 सेकंद राहिले फक्त, 10च. उत्तर सबमिट करून घ्या. चला, वेळ संपलेली आहे. 4 जणांनी उत्तर दिलंच नाही मित्रांनो, 4 जणांनी उत्तर दिलं नाही. ओके, शिवांजली फर्स्ट रँक वर आहे, सेकंड रँक वरती आहे जागृती, थर्ड रँक वरती आहे मित्रांनो आता रोहित मुसळे. चला, तिघांचं अभिनंदन. ओके, चला, समर्थ माझ्यासोबत आहे, समर्थ खरात. समर्थ बाळा, मला सांगायचंय, या 4 ऑप्शन पैकी वेगळं ऑप्शन कोणतं आहे? यस, समर्थ खरात. ओके, समर्थचं माईक बंद झालेलं आहे परत. बघा मित्रांनो, इथे ना 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत, कुठेच सारखी आकृती नाहीये. ऑप्शन बी आणि सी मध्ये सारख्या आकृत्या आहेत, पण ऑप्शन ए मध्ये आणि डी मध्ये नाहीत. आता काय करायचं? सगळीकडे सारख्या आकृत्या असतील असंही काही नाही. आता एक थोडस सर्व आकृत्या जर आपण बघितल्या ना, एक आपल्याला गोष्ट लक्षात येते. ती गोष्ट कोणती आहे मित्रांनो? की आता त्रिकोणाची ही जी बाजू आहे ना, ही बाजू थोडीशी वाढवलेली मित्रांनो. ही बाजू कशी कशी वाढत चालल्यात? ह्या बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत चालल्यात. लक्षात येतं का तुमच्या? ह्या ज्या बाजू आहेत ना, प्रत्येकाला इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू आहेत. इथे पंचकोण आहे, पंचकोणाला 5 बाजू आहेत. ओके, इथे पण पंचकोण आहे, इथे पण 5 बाजू आहेत पंचकोणाला. इथे चौरस आहे, चौरसाला 4 बाजू आहेत. आता बघा काय होतंय,
आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. दोन गोष्टी तुम्ही कायमच्या लक्षात ठेवा. एक तर घड्याळाची दिशा, ओके, घड्याळ ज्या दिशेने फिरतं, ओके, ती दिशा आणि घड्याळाची विरुद्ध दिशा, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता काळजीपूर्वक लक्ष द्या, इथे खूप महत्वाचं आहे. आता त्रिकोणाचे कोणत्याही बाजूपासून सुरुवात करू आपण. त्रिकोणाची ही जी बाजू आहे ना, ही बाजू इथे मित्रांनो थोडीशी वाढलेली आहे. मग वाढत असताना ती घड्याळाच्या प्रत्येक बाजू घड्याळाच्या दिशेने वाढते मित्रांनो. बघा कशी वाढते. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढायचं म्हटलं ती अशी वाढली असती, ही वाढायला पाहिजे होती इकडे. आता त्रिकोणाची ही जी बाजू आहे ना घड्याळाच्या दिशेने वाढली, परत ही पण बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणतो मित्रांनो, सॉरी, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढलेली आहे. अशा पद्धतीने बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत चालल्यात बाजू. ओके, त्रिकोणाच्या बाजू थोडे थोडे वाढलेले आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढलेत. ऑप्शन बी मध्ये पंचकोन आहे, याच्या ज्या बाजू आहेत ना कशा वाढल्यात बघा. आता कोणती बाजू घ्या, ही बाजू घ्या, डाव्या बाजूपासून सुरुवात करू आपण. घड्याळाच्या दिशेने वाढत आहेत, घड्याळाच्या दिशेने वाढत आहेत, बरोबर. ऑप्शन ए मध्ये काय होतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढल्या बाजू त्या थोड्या थोड्या. ऑप्शन बी मध्ये घड्याळाच्या दिशेने वाढल्या. ऑप्शन सी मध्ये काय झालंय, ऑप्शन सी मध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत आहेत बाजू, या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत आहेत. बघा कसे वाढतात त्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ऑप्शन ए मध्ये पण घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने. ऑप्शन ए मध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ऑप्शन सी मध्ये पण अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच वाढल्यात बाजू त्या. ऑप्शन डी मध्ये काय झालंय, ऑप्शन डी मध्ये पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच वाढत आहेत बाजू त्या. बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जावं लागते आपल्याला बाजू वाढवण्यासाठी, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जावं लागतंय, बरोबर. म्हणून या ठिकाणी सर्व बाजू ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये, या तिन्ही ऑप्शन मधल्या प्रत्येक आकृतीच्या बाजू ह्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत आहेत. आणि ऑप्शन बी मध्ये मात्र घड्याळाच्या दिशेने वाढत आहेत त्याच्या बाजू या पंचकोनाच्या. ओके, म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी वेगळे मित्रांनो. चला, तुम्हाला लॉजिक लक्षात आला यामधला. लॉजिक जर लक्षात आला असेल तुमच्या, तर या ठिकाणी आपण थांबतोय. आता काय डाऊट असेल तर विचारा. जर डाऊट नसतील तर आपण काय करूया, पुढच्या क्लासमध्ये भेटूया मित्रांनो. पुढचा क्लास गणिताचा होईल. जो क्लास आहे तो आपला 8:05 पुढचा क्लास सुरू होईल. तो सर्वांनी जॉईन करायचा 8:05. ओके, काही डाऊट आहेत का? डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण थांबूया. ओके, शिवांश मध्ये नो डाऊट. ओके, शिवांश राजपूत नो डाऊट. अजून कोणाचे डाऊट आहेत का बघूया. डाऊट असेल तर विचारा मित्रांनो. चला विचारा, मला चॅट बॉक्स मध्ये विचारा. डाऊट असेल तर डाऊट असा मेसेज द्यायचा मला. डाऊट असतील ना तुमचे, डाऊट असा मेसेज द्या चॅट बॉक्स मध्ये. नसतील तर आपण थांबूया इथे. प्रार्थना आपण पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत. मस्त छान असा मेसेज द्यायचा मला मित्रांनो. ओके, डाऊट असा मेसेज द्यायचा आहे मला. मराठीमध्ये द्या किंवा तुम्ही इंग्रजीमध्ये असं मला मेसेज दिला तरी चालेल. ओके, चला, चॅट बॉक्स मध्ये कोणाचाच रिप्लाय आलेला नाहीये, फक्त शिवांशचा रिप्लाय आलेला आहे. शिवांश मध्ये नो डाऊट. अजून समृद्धी ओळेकर, या समृद्धीला डाऊट आहे का? नाऊ असं दिले तू या ठिकाणी. नो, ओके, नो करायचं होतं. नो नाऊ, ओके, ठीक, काय हरकत नाही. चला थांबूया आपण इथे मित्रांनो. पुढच्या क्लासमध्ये भेटूया. पुढचा क्लास होईल गणिताचा, मॅथमॅटिक्सचा होईल. बरोबर 8:05 सर्वांनी क्लास जॉईन करायचे. पुढच्या क्लासमध्ये भेटूया. ओके, चला, धन्यवाद. थांबतो इथे मी.